हे सगळं आता आरोपीला त्यांना फेऱ्यात येणार, त्यांना लय जड जाणार आहे आता. म्हणजे आरोपींना कोण कोण शिकवतात यांना प्रचंड जड जाणार आहे आता जीवनात. आता जशाल तशी उत्तरं ज्याला त्याला मिळणार आहेत. आता कोण बोलतंय राज्यभरात, का बोलतंय, उत्तरं जशाल तशी यांना गेले नाहीत म्हणून हे माजाडले, यांचा मात जिरवायचा. आता जशाल तसं उत्तर देऊ. माझ्यावर जो घातपाताचा प्रयत्न झाला त्याची आता नार्को टेस्ट करावी, माझ्यासह ज्यांनी हा प्रयत्न केला त्याची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांनी कालच उपोषण केल्यानंतर आता ते संभाजीनगरात गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. कसं पाहता तुम्ही, काल आंदोलन केलं, आज तुम्ही गॅलेक्सीमध्ये उपचार घेताय, पण तुम्ही त्याचबरोबर एक नार्को टेस्ट करावी अशी सुद्धा मागणी करताय. नेमकं त्याच्यामागे कोण होतं असं तुम्हाला वाटतं? पेपरवालेवाला दुसरं कोण आहे? त्यांनी ते रश्मीताई शुक्ला, मला वाटतं अजितदादा फडणवीसांनी, यांनी सगळ्यांनी नागपूरला बसून तो विषय संपवला. त्यावेळेस त्याचं नाव हे केलं, कारण पी ए त्याचा आहे, बीडचा कोणीतरी. एक नंबरचे आरोपी जे करायचे ते केले नाही, तिसरेच केले. मग ते काय बोलत होते, काय त्यांची प्लॅनिंग काय होती, त्याची या मुंड्याची प्लॅनिंग काय होती? मला जेवणात गोळ्या घालायच्या, औषध द्यायचे, का विषबाधा करायची, का काय काय विषय होते हे क्लिअर होणं गरजेचं आहे. पुन्हा तपास करायला लावणार आहे मी त्या प्रकरणात. पुन्हा त्याच्यात CID घालणारे, सरकारला घालायला लावणारे, यासाठी पण घालायला लावणार. तोच म्हणला होता त्यावेळेस पडलीवर की माझी नार्को टेस्ट ब्रेन मॅप करायचीच आहे. हो, माझी सुद्धा, 3 आरोपींचे सुद्धा त्या, कारण त्यात आरोपी लय मोठे. ते विषय मी लावून धरणार आहे आता, बस झालं खूप दिवस. आणि मी आरोपीला काय बोलतोय आणि काय नाही ते त्यांना त्याची दखल घेत नाही. मी त्यांना मोजितं नाही, अंगिनीतं नाही, दखलच घेत नाही मी ते काय बोलते काय, कारण त्यांनी सांगितलं तसं ते बोलते. त्यामुळे त्यांना मरू घातलंय त्याने. आता मेले तरी त्यांचेच मरते, जगले तरी त्यांचेच मरते. त्यांनी मरू घातले. आणि शिकवायला त्याचे प्रवक्ते ते येत, धन्याचे ते प्रवक्ते, ते आमके तमके, ते सगळेजण मिळून ते शिकवतात. ते सगळे कोण ब्रेन वॉश करताय, काय काय करायला लावतंय, हे सगळेच आरोपी त्याच्यात होणं खूप गरजेचं आहे. आणि ते कसं का होत नाही ते बघतो. साथ देणारे मग संभाजीनगरला कोण साथ देतं, मुंबई पुण्यात कोण साथ देतं आहे, लातूरला परभणीला कोण साथ देतं आहे, बीडला कोण साथ देतं आहे, जालन्यात कोण साथ देतं आहे, हेच सगळे म्हणजे ते काय म्हणतात ना त्याला, की कट आणि षडयंत्र करून घेत आहेत हे बाकीचे. त्यामुळे त्या कटात त्यांना सहभागी आहेत म्हणून आरोपी करायला लावायचं. ते खूप होणार आहे. आता काय काय सांगितलं, काय करायचं सांगितलं आहे, अंगावर जायचं सांगितलं आहे की इथून पुढं हल्ले करायचे सांगितलेत का आरोपीला, काय शिकवित आहेत हे सगळे ते फेऱ्यात येणार. कोण कोण कोणाचं पोस्ट कशामुळे शेअर करतात, काय वाईट करतात, काय बोलतात, हे सगळं आता आरोपीला त्यांना फेऱ्यात येणार, त्यांना लय जड जाणार आहे आता. म्हणजे आरोपींना कोण कोण शिकवतात यांना प्रचंड जड जाणार आहे आता जीवनात. आणि त्या धन्याची आणि माझी नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. 100% मी सगळे अर्ज करणार आहे. कारण आंदोलनात होतो म्हणून मी ऐकून घेत होतो, कारण इथं मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळं झालं असतं, आपण तिकडं मागं लागलो असतो तर मग ते मागं पडलं असतं. वाटोळं म्हणजे हे प्रकरण, आंदोलन मागण्या हे मागं पडलं असतं. म्हणून मी ते ऐकून घेतलं. 2 वर्ष झालं, 2.5 वर्ष झालं, 3 वर्ष झालेत मी ऐकतोय दुसरा विषय, की काही मोहमच बोलत येत, घेणं नाही देणं नाही, ती भाषा वेगळीच, आमकं वेगळंच. आमच्या तर आपण आईबापापर्यंत चालल्या. मला माहिती तुमच्याबद्दल, मग मला माहिती आहे ना, तर ऊस तोडताना पाटलाचेच ऊस होते. मग तुम्ही का मग म्हणू का तसं, म्हणायचं नाही मला बरं का, पण म्हणू का तसं, तुम्ही बी पात्रात फरात पडत होती. मी पण बोलू शकतो. आता जशाल तशी उत्तरं ज्याला त्याला मिळणार आहेत. आता कोण बोलतंय राज्यभरात, का बोलतंय, उत्तरं जशाल तशी यांना गेले नाहीत म्हणून हे माजाडले, यांचा मात जिरवायचा. आता जशाल तसं उत्तर देऊ. बरं, तुम्ही थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताय. तुम्हाला असं काही प्रत्यय आलाय का, आणि कधीपासून ही प्लॅनिंग होत आहे असं तुम्हाला वाटतंय? आरोप नाही हो, खरं आहे ना. लोक त्याचे बिडून त्याच्याकडे कोण जात होतं. आरोप काय याचा, खरं आहे ते, त्याला टाळ आहे त्याच्यात. आणि बरं नाही तेव्हा त्याच्यात नाही ना, धन्या नाही त्याच्यात, होऊन दे नार्को टेस्ट दोघायचा नाही ना, बाकीचं बघू ना. माझ्या याच्यात तो 100% येणार, कारण तो बोलल्याला, हो तो फोनवर बोललाय, याचा अर्थ त्याला सगळं माहिती आहे हे प्रकरण काय आहे ते. आरोपींना बोललाय, त्याचा पे का कुणी बीडचा, तो प्रत्यक्ष जाऊन बोलायचा, यायचा, तसे लोकेशन सगळे आलेले त्याचे. आताची पोझिशन, आरोपींना कोण ब्रेन वॉश करतंय, कोण अंगावर घालायचा प्रयत्न करतंय, त्याच्यात त्याचा प्रवक्ता आहे एक.
बरेचसे आहेत असे. हे आता निघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात काय होईल मग, संतोष देशमुखाचं ब्रेन वॉश हे आपण जर नार्को टेस्ट केली, संतोष भैया देशमुखाच्या प्रकरणात त्यांनी काय 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 बोलला आहे, आंधळीच्या प्रकरणात काय आहे, महादेव मुंडेच्या प्रकरणात काय आहे, त्याचा किती रोल आहे त्याच्यात, गीतेंच्या प्रकरणात, असे लय मोठे प्रकरण आहेत, लय मोठे राज्यातले. त्या ब्रेन वॉशमध्ये त्या ब्रेन मॅपिंगमध्ये आणि नार्कोटिक्समध्ये हे सगळे पाप बाहेर आहेत. म्हणजे तुम्ही कुठेतरी आवाज उठवताय म्हणून तुमचा आवाज दाबण्यासाठी आणि तुमचा घातपात Right. करण्यासाठी प्रयत्न केला जातो, हे असं ते तुमचं म्हणणं आहे? आमचेच लोक आमच्या अंगावर घालतो. बरं. कारण तो त्याच्या बाईटमध्ये त्याच वेळेस म्हणला होता, लोक त्यांचेच करणारे तेच, म्हणजे ह्यो पाठीमागून पुरविणार सगळं आणि लोकांचे लेकर पुढं घालणार आणि त्यांना मरू घालणार. मी गप होतो, काही माय मावल्यांच्या सांगण्यावरून जाऊ द्या. आपण तुम्हाला जर वेगळीच स्टाईल दिसणार असली तर एवढं सोपं नाही ना इकडचं अंग बी, इकडची तेवढी ताकद आहे पुरून उरण्या लागी, असं पण नाही ना. वाटलं होतं बदलं त्यांना, नाही ना. बघूया आता कोण कोण रसद पुरीत आहे आणि त्या प्रकरणाला कसा पुन्हा तपास होत नाही आणि कसे सांगणारे विसा आरोपी होत नाहीत, तो मागून करतो. मी करणारापेक्षा करून घेणाराला जास्त दोष देतोय. त्या आरोपींची तर दखल घेत नाही आणि मी गिनीत नाही त्यांना. ह्यो करता करवित आहे, याची टीक येतो आता, मग याला कळत कसं असतंय ते. बरं, दुसरीकडे लक्ष्मण हाके सुद्धा म्हणताय की सरकार तुमच्या पुढे लाचार झाले आणि जे विखे पाटील आहेत ते माकडासारखं तुमच्या समोर नाचत आहे. नाही, सरकार लाचार होत नसतं. आपण काम करताना लाचार व्हायचं नसतं. ज्याला त्याला जशी तशी किंमत मिळाली असेल म्हणून ते बोलत असेल. आम्ही लाचार नाही सरकार म्हणून त्यांना यायला लागतं. काय कायचं कसं आहे, या आमच्याकडे बळच या, आम्हाला आडं बसायचं आणि मग ते आमच्या आंदोलनाचे एक मंत्री भेटायला आले की आमच्याकडे नाही आले, असे नाही मुजीत नसतं सरकार. स्वतःच खमका असायला लागतं, स्वतःच खमका असायला लागतं. आणि ते माकडावून उड्या आणि ते सरकार असं काही बोललं नाही पाहिजे. मग तुम्ही माकडी नेऊन हाना उड्या. बरं, दुसरीकडे पाटील सातत्याने तुम्ही आंदोलन करताय, उपोषण करताय, पण सरकार तुमच्याकडे येतं, तुमच्या मागण्या मान्य करतं, GR घेऊन जातं, मात्र पुन्हा तुम्हाला उपोषणाला बसावं लागतं. आता तुम्ही सरकारने तुम्हाला जो काही शब्द दिलाय ते सरकार पाळेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि कोणत्या अनुषंगाने तुम्ही आता त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिलाय? नाही पाळतील ते. 1 महिन्याचं काय झालं, फक्त गॅजेटसाठी 1 महिन्यात, लगेच उद्याच्या मंगळवारपासून सुरू करतील. ते सगळं करतील. आता नाही ते अंगावर घ्यायचे. मराठा समाजाचा रोज आता चांगला झटका कळाला आहे त्यांना. मराठी उन्हात बसू शकतात म्हणल्यावर लय रट्टे बी देऊ शकतात, त्यांच्या ध्यानात आलंय ते. बरं, विखे पाटील बोलताना म्हटले होते की हैदराबाद गॅजेटनुसार 60,000च्या वरती नोंदी दिले, आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलेत. तर जे लाखो प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळावे असं तुम्हाला वाटतंय? सरकारने त्याबाबत प्रत्येक गावी जाऊन त्यांच्या विशेष हेल्पलाईन सुद्धा आता सुरू करायला सुरुवात केली आहे. तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का त्यांच्या कार्यावर? हेल्पलाईन झाली का सुरू? त्यांचं म्हणणं आहे सुरू करणार आहेत. नाही आता ते काय काय म्हणलेत ना, ते कसं काय करीत नाहीत. आता करू घेतोच आम्ही त्यांच्याकडून, सगळं करू घेतो. म्हणजे सगळे सुलभता येईल, लोकांना व्हॅलिडिटी, प्रमाणपत्रात अडचणी येणार नाहीत. हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थाचं केशेच्या बद्दलचा विषय, सारथी महामंडळाचे विषय, EWचे विषय काय येतं, ECBCचे काय विषय येतं, हे महामंडळाचे विषय, हे सगळ्या याच्यात आता मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्याच्या बाबतच्या मंगळवारपासून त्यांना ते सगळं निर्णय घ्यायला लावतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही आगळं वेगळं उन्हात बसून उपोषण केलं होतं, आजपर्यंत कोणी केलं नसतं तसं तुम्ही केलं आहे, पण दुसरीकडे आता जर पुन्हा ती वेळ आली तर तुम्ही पुन्हा उन्हात बसणार आहात का? होय, तुला काय माया मागत लागला अरे लय ऊन लागत आहे, माणूस नुसतं मुतायचं तर रातभर. लय ऊन काच का अवघड आहे, डेंजर ऊन आहे, पण भ्यायचं नसतं. समाजासाठी मैदानात उतरल्यावर लढाई असते. लढाईत मग तलवारी लागणार आहेत का, भाले लागणार आहेत का, आपले तलवारीचे वारं त्यांच्यावर होणार आहेत, हे काय विचार करायचा नसतो. ते आता बसायची वेळ नाही येऊन दिली. मग मी वेगळंच आंदोलन, मग बसन त्यांच्या दारात जाऊन उन्हात, मग मी वेगळंच करीत असतो दुसरंच. त्यामुळे पण मला नाही वाटत आता ती वेळ येऊन. त्यांनी ते सटका बघितला, मराठी उन्हात बसू शकतात म्हणल्यावर मराठी काही पण करू शकतात राज्यात, हे त्यांच्या डोक्यात आलंय. कारण मुंबईत पावसात बघितलं त्यांनी मराठ्याला, आणि आता मराठ्याला उन्हात बी बसले. त्यामुळे त्यांच्या डोक्यात आले हे काही पण करू शकतात मराठीचे पोर.
नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि त्यांचं म्हणणं आहे की आता सरकार कुठेतरी आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करेल आणि आम्हाला विश्वास आहे की आता आम्हाला पुन्हा आंदोलनाला बसायला वेळ येणार नाही. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.